इंग्लिश वाचण्यासाठी सर्वात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे फॉनिक साऊंड. हो, जर तुम्हाला फॉनिक साऊंड आले तर तुम्ही कोणताही शब्द, इंग्लिशचा कोणताही शब्द सहज रीड करू शकता, म्हणजे सहज वाचू शकता. आणि जर मुलांना सहजरित्या वाचायला आलं तर मुलं सहजरित्या लिहूही शकतात. त्याच्यामुळे फॉनिक साऊंड हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता ते फॉनिक साऊंड कसे वाचायचे हे आपण बघणारच आहोत. तर त्यापूर्वी व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर चला बघूया फॉनिक साऊंड. आता इथे बघा, हे सर्व फॉनिक साऊंड दिलेले आहेत. ए चा फॉनिक साऊंड आहे ॲ. तुम्ही लक्षपूर्वक बघा. बी चा फॉनिक साऊंड आहे ब. सी चा फॉनिक साऊंड आहे क. डी चा फॉनिक साऊंड आहे ड. ई चा फॉनिक साऊंड आहे ए. एफ चा फॉनिक साऊंड आहे ह. जी चा फॉनिक साऊंड आहे ग. एच चा फॉनिक साऊंड आहे ह. आय चा फॉनिक साऊंड आहे ई. जे चा फॉनिक साऊंड आहे ज. के चा फॉनिक साऊंड आहे क. एल चा फॉनिक साऊंड आहे ल. एम चा फॉनिक साऊंड आहे म. तर बघू शकता, एन चा फॉनिक साऊंड आहे न. ओ चा फॉनिक साऊंड आहे ओ आणि इथे ऑ असं पण येतं. पी चा फॉनिक साऊंड आहे प. क्यू चा फॉनिक साऊंड आहे क्व. क्व. ओके, क ला व जोडलेले आहे क्व. आर चा फॉनिक साऊंड आहे र. एस चा फॉनिक साऊंड आहे स. टी चा आहे ट. यू चा आहे अ. वी चा आहे व. बघू शकता तुम्ही, डब्ल्यू चा आहे वॉ. एक्स चा आहे क्स. क्स, क ला स जोडलेला आहे. वाय चा फॉनिक साऊंड आहे य आणि झेड चा फॉनिक साऊंड आहे झ. अशा प्रकारे आपण ए टू झेड फॉनिक साऊंड सांगितलेले आहेत. तर फॉनिक साऊंड म्हणजे अक्षरांचा उच्चार, तर यालाच आपण फॉनिक साऊंड म्हणतो. आता हे फॉनिक साऊंड एका दिवसामध्येच फिनिश करायचं आहे का, म्हणजे ए टू झेड एकाच दिवसामध्ये रीड करायचं आहे का, तर नाही. दिवसाला फक्त 3 आणि 3च तुम्ही हे लेटर्स घ्या, म्हणजे सकाळी 5 मिनिट आणि संध्याकाळी 5 मिनिट त्याचा ते लेटर्स आणि त्याचा उच्चार. हे बघा, GHI हे एक दिवस, हे एक दिवस, JKL हे एक दिवस, म्हणजे हे आणि याचा उच्चार, पाठीमागे उच्चारही दिलेले आहेत. हे अशा प्रकारचे वर्कशीट आहे. आता बघा, ॲ चा फॉनिक साऊंड आहे ए चा फॉनिक साऊंड ॲ तर दिलेला आहे. बी चा फॉनिक साऊंड आहे ब तर ते ब दिलेले आहे. सी चा फॉनिक साऊंड आहे क तर क दिलेला आहे. म्हणजे आपण जे फॉनिक साऊंड उच्चारतो तो बरोबर आहे की नाही हे पण तुम्हाला इथे समजतं या वर्कशीटमुळे. तर ई चा फॉनिक साऊंड आहे ए तर ए दिलेलं आहे. एफ चा फॉनिक साऊंड आहे एफ तर एफ दिलेला आहे. अशा प्रकारची वर्कशीट तुम्हाला हवी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता हे बघा, तर तुम्हाला फ्लॅश कार्ड, ह्या वर्कशीटचे फ्लॅश कार्ड कसे बनवायचे हे पण मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता पण सांगते. 3 घड्या करा आणि हे बघा अशा प्रकारचे घडी करायची आहे आणि ह्याला मधून आणखी एक फोल्ड करायचं आहे. हे मी माझ्या खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण आणखी एकदा तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारचे आपले 6 लेटर्स झालेले आहेत. ओके, तर हे एका दिवसाला 3 लेटर तुम्ही घ्यायचे आहे. फक्त 3 लेटर घ्या, सकाळी 5 मिनिट आणि संध्याकाळी 5 मिनिट, म्हणजे ते लेटर आणि त्याचा उच्चार असं घ्या. आता हे बघा, वर्कशीट कैचीच्या साहाय्याने कट केलेलं आहे आणि हे अशा प्रकारचे आपले फ्लॅश कार्ड रेडी झालेले आहेत. आता हे फ्लॅश कार्ड आपण हे बघा असे ठेवलेले आहेत. हे पॅरेंटच्या माहितीसाठी हे फॉनिक साऊंड स्वतःजवळ ठेवायचं आहे. ओके, हे आणि जे फ्लॅश कार्ड आहेत ते आपल्या मुलांच्यासाठी ते एका लाईन मध्ये मांडून ठेवायचं आहे. आणि तुम्ही मुलांना कोणताही शब्द तुम्ही एम, इज
किंवा ॲट असं देऊ शकता आणि त्यांच्याकडून स्पेलिंग रेडी करून घेऊ शकता. आता जर मुलांचे फॉनिक साऊंड रीड करून झाली असतील तर मुलांना अशा प्रकारचे फ्लॅश कार्ड द्या, एका लाईन मध्ये ठेवा आणि मुलांना असं सांगा की तू ठीक आहे ॲट बनव. तर मुलं शोधतील ए कुठे आहे, एच ॲ, आता काय ॲट बनव, तर टी ट, तर ॲट. बघा खेळता खेळता मुलं कसं शिकतात बघा, ॲट. तर हे झालेलं आहे रेडी ॲट. तर मुला ॲट हे असं मुलांना सांगा, ॲट. ओके, आता टीच्या ठिकाणी ठेवा. नंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, आता एम बघायचं आहे. तर आता म कुठे आहे, एम कुठे आहे ते मुलांना शोधायला सांगायचं. इथे फोकस कॉन्सन्ट्रेशन किती होतोय बघा. तर आता ते एम, आता एचा फॉनिक साऊंड आहे ॲ, मचा आहे एमचा आहे म. तर अशा प्रकारचे मुलांना रीडिंग करायला शिकवा. 2 लेटर्स वर्ड, 3 लेटर्स वर्ड्स आणि ते गमतीप्रमाणे शिकवा. म्हणजे अशा प्रकारचे फ्लॅश कार्ड बनवा आणि त्याप्रमाणे मुलांचे असे 2 लेटर्स वर्ड घ्या, 3 लेटर्स घ्या. ते बघा ॲन. तर इथे बघू शकता कशा प्रकारे सहज आपण मुलांना रीडिंग करायला शिकवू शकतो. आणि लक्षात ठेवा, रीडिंग झालं तरच मुलांना रायटिंग म्हणजे लिहिता येऊ शकतं. यामुळे फॉनिक साऊंड खूप इम्पॉर्टंट आहेत. आता इथे बघा, आता आपण बॅट बनवायचं आहे. ओके, ॲ, आता टी कुठे आहे, सॉरी बॅग बनवायचं आहे, बॅग. ओके, ॲग बॅग. आपण असंही बनवू शकतो, ॲट बॅट असंही बनवू शकतो, ॲग बॅग पण बनवू शकतो, बॅट पण बनवू शकतो. तर आता त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता परत ॲट. ओके, तर बघा आता इथे किती वर्ड्स केले बघा, ॲट कॅट. तर अशा प्रकारचे मुलांना रीडिंग करायला शिकवा. मुलांना अशा प्रकारे खूप मजा येते आणि मुलं कशी पटकन रीडिंग करतात हे तुमच्याही लक्षात यायचं नाही. आता हे बघा, मगाशी मी बॅट बोललेली, तर ॲट बॅट, ॲट कॅट. ओके, म्हणजे किती झालं, बॅट झालं, कॅट झालं, ॲट झालं, ॲम झालं. तर अशा प्रकारे तुम्ही फक्त 10-10 मिनिट असं हे त्यांच्याशी खेळत बसा. अशा प्रकारच्या फ्लॅश कार्डच्या खेळण्यामुळे त्यांची इंग्लिशची व्होकॅब्युलरी पण वाढेल आणि त्यांना रीडिंग पण करता येईल. आणि रीडिंग केल्यामुळे त्यांना त्यांची रायटिंग पण पटकन होईल. तर इथे बघा, मॅप. ओके, तर हे अशा प्रकारचे फ्लॅश कार्ड आहेत. तर डेली फक्त ओनली 3 म्हणजे फक्त 3 लेटर्स डेली रीड करा. म्हणजे फॉनिक साऊंड, लेटर्स आणि त्याचे फॉनिक साऊंड. ओके, म्हणजे एचा ॲ, बीचा ब, सीचा क, अशा प्रकारे फक्त आणि फक्त, मी अजून एक वेळा सांगते, फक्त आणि फक्त 3च लेटर दिवसाला करा. सकाळी 5 मिनिट आणि संध्याकाळी 5 मिनिट. आता मुलांचे फॉनिक साऊंड झालेला आहे, तर आपण त्यांना एक्सरसाइज साठी काही 2 लेटर्स वर्ड आपण देऊ शकतो. आता बघा, इथे ॲ लिहिलेलं आहे. आता इथे रिकामी जागा ठेवायची आहे. म्हणजे मुलं तिथं ट करतील किंवा एम करतील, त्यांच्या मनाने त्यांना जे वाटेल ते करतील. आता इथे बघा, ए आहे, एचा फॉनिक साऊंड ॲ. ओके, तर मुलं आता ट, इथे ट पण लिहू शकतात किंवा एम पण लिहू शकतात. इथे बघा, इथे वरती ॲड झालेला आहे. आता इथे एन येऊ शकतं, एम येऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे मुलांच्याकडून एक्सरसाइज तुम्ही करून घेऊ शकता. आता इथे बघा,
डॅश एन. आता मुलं थिंकिंग करतील इथे काय येईल. आता बघा बी डॅश ट म्हणजे इथे काय येईल. मुलं खूप फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन करून हे सॉल्व करतील आणि मुलांना खूप मज्जा पण येईल. हे नक्की तुम्ही करून बघा. आता ड ऑ ग ग आलं बघा, जी आलेलं आहे. ओके. प ए न म्हणजे ई आलेलं आहे. ओके. ब ऍ ट बॅट. म्हणजे अशा प्रकारे मुलांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता. आता ही आहे फॉनिकची दुसरी वर्कशीट. म्हणजे इथे 2 लेटर्स वर्ड दिलेले आहेत. हे वर्कशीट आहे. तर इथे बघा 2 लेटर्स वर्ड्स आणि सीव्हीसी वर्ड्स हे अशा प्रकारे दिलेले आहे. सीव्हीसी वर्ड्स. आता हे बघा ए चे, ई चे, आय ओ यू. तर अशा प्रकारचे हे वोवेलचे साऊंड दिलेले आहेत, म्हणजे उच्चार दिलेले आहेत. ओके. आता हे 2 लेटर्स वर्ड आहेत. आता हे बघा इथे एम लिहिलेलं आहे. एम. आता इथे याचा उच्चार पण दिलेला आहे की ज्यांना इंग्लिश वाचण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल पॅरेंट्सना, तर ते आपल्या मुलांना फक्त तुम्ही एन असं मुलांना सांगा. मग मुलांनी एन लिहिलेलं आहे, ऑन लिहिलेलं आहे, ऍट लिहिले, हे बरोबर लिहिलेलं आहे की बरोबर त्यांनी फ्लॅश कार्डच्या सहाय्याने केलेलं आहे की नाही, हे तुम्ही इथे चेक करू शकता. कारण मी इथे तुम्हाला त्याचा उच्चार पण दिलेला आहे, इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे आणि त्याचा उच्चार पण दिलेला आहे, जेणेकरून ज्यांना इंग्लिश रीड करता येत नाही त्यांना प्रॉब्लेम येऊ नये वाचताना. यासाठी ते बघा सीव्हीसी वर्ड्स पण दिलेले आहेत. कॅट ए साऊंडचे वर्ड्स दिलेले आहेत. कॅट, बॅट, मॅट, रॅट. तर अशा प्रकारचे जे वर्ड्स दिलेले आहेत ते तुमच्या मुलांना तुम्ही फ्लॅश कार्डच्या साहाय्याने करायला सांगा आणि ते बरोबर आहे की नाही हे तुम्ही ह्या वर्कशीट मध्ये बघून म्हणजे चेक करून ते मुलांनी केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही ते तुम्ही चेक करा. आता इथे बघा आय साऊंडचे वर्ड्स इथे आहेत बघा. पिन, सीट, हीट, पिग, बिग यांचा उच्चार पण दिलेला आहे, इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे. ते बघा ओ साऊंडचे डॉग, लॉग, पॉट, हॉट, टॉप, बॉक्स. यू साऊंडचे सन, बन, कप, हट, नट, रन. तर अशा प्रकारचे आपण स्पेलिंग आणि त्याचे उच्चार पण लिहिलेले आहेत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता ए लेटर दिलेले आहे, त्याच्या पाठीमागे आपण साऊंड पण दिलेलं आहे. त्याचं साऊंड काय ऍ ते पण दिलेलं आहे. आता बीचं ब आहे तर ते पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही मुलांना विचारू शकता सीचा फॉनिक साऊंड काय क, मग तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे मुलांना तुम्ही शिकवू शकता. आता इथे बघा ड ऑ ग. आता ओचं ऑ पण येत आहे आणि ओ पण येत आहे. आता आपण याच्या सहाय्याने बघा करूया ड ऑ ग. तर असं मुलांना तुम्ही सांगू शकता. आता चल डॉगचं स्पेलिंग इथे फ्लॅश कार्डच्या सहाय्याने रेडी कर, तर मुलं करू शकतात ड ऑ ग. तर मुलं इथे सहजपणे करू शकतात, स्पेलिंग रेडी करू शकतात. तर आता इथे पिन आहे. ओके. तर आता प ई, आता ई न असं 3 ते 4 वर्षाची मुलं सहज करू शकतात. जर या वर्कशीट तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये फक्त W असं टाईप करा आणि वर्कशीटच्या सहाय्याने आपल्या मुलांचं रीडिंग चांगलं करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.